नुकतीच जय पवार यांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीपदी निवड झाली। त्याच पार्श्वभूमीवरती आणि बारामती पोटनिवडणुकीच्या निमित्ताने झालेल्या सभेमध्ये जय पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाला का टार्गेट केलं जाते असा प्रश्न विचारला। बरं, एवढंच नाही तर त्यांनी खरात प्रकरण काढलं। सुनेत्रा पवारांनी लवकर शपथ का घेतली, विलनीकरण नक्की कोणाला पाहिजे होतं यावरती पण ते बोलले। पण यामध्ये एक वक्तव्य असं होतं ज्यामध्ये त्यांनी तटकरे आणि पटेलांचा उल्लेख करून पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला। इतकंच नाही तर पार्थ पवारांनी सुद्धा 2 एप्रिलला एक ट्विट करून तटकरे आणि पटेल यांना पाठीशी घातलं होतं। हेच दुसऱ्या बाजूला जर मागच्या काही आठवड्याभराच्या घडामोडी बघितल्या तर दिल्ली दौऱ्यामध्ये पटेल तटकरेंची अनुपस्थिती आणि मला काय माहिती ते कुठे असतात हे सुनेत्रा पवारांनी पत्रकारांना दिलेले स्टेटमेंट हे सगळंच एकंदरीत प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे। सुनेत्रा पवार एकीकडे प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंचा पत्ता कट करतात असं वाटत असतानाच पोरं मात्र या ज्येष्ठ नेत्यांना पाठीशी का घालतायत, आईने डागलेली तलवार पोरांनी मॅन का केले याचबद्दल बोलणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी शुभम गोरे आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती। अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये जय पवार यांची सदस्य म्हणून निवड झाली आणि बारामतीमध्ये घडामोडींना वेग आला। शनिवारी बारामतीमध्ये पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती त्यांनी आढावा बैठक घेतली। दादांच्या निधनानंतर दादांची सावली म्हणून जय पवार आता बारामती सांभाळणार हे स्पष्ट झालं। या बैठकीमध्ये त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले। त्यामध्ये ते असं म्हणाले की दादांच्या जाण्यानंतर राष्ट्रवादी पक्षाला का टार्गेट केलं जातंय। अशोक खरात सोबत अनेक नेत्यांचे फोटो आहेत, मग फक्त राष्ट्रवादीचेच नेते का टार्गेट केले गेले। झिरवाळ्यांच्या व्हिडिओमध्ये सुद्धा त्यांना अडकवलं का गेलं, हे का होतंय हे शोधलं पाहिजे असं जय पवार म्हणाले। बरं, एवढ्यावरतीच ते थांबले नाहीत तर त्यांनी सुनेत्रा पवारांनी घेतलेल्या शपथविधीचा मुद्दा उचलून धरला। ते म्हणाले की जेव्हा इंदिरा गांधींचा मृत्यू झाला होता तेव्हा पुढच्या 2 तासामध्ये सत्ता बदल होऊन शपथविधी झाला होता, पण बाकीचे म्हणतायत तसं जर 12 ते 13 दिवस आम्ही थांबलो असतो तर यांनी आमचा पक्ष तरी शिल्लक ठेवला असता का, म्हणून आम्ही सगळ्यांनी तो निर्णय घेतला आणि मुंबईमध्ये जाऊन सूत्र हलवून शपथविधी केला। जेव्हा दादा गेले तेव्हा विलनीकरणाच्या चर्चा नक्की कोणी केला हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे असं सुद्धा जय पवार म्हणाले। त्यावेळी त्यांचा रोष हा नक्की कोणाच्या दिशेने होता हे आता वेगळं सांगायला नको, पण या सगळ्यामध्ये जय यांचं एक वक्तव्य होतं ते तटकरे आणि पटेल यांच्याबद्दलचं। राजकीय वर्तुळामध्ये अशी चर्चा होती की सुनेत्रा वहिनींनी या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांना बाजूला सारून पक्षावरती स्वतःची पकड मजबूत करायला सुरुवात केली। गेल्या आठवड्यामध्ये झालेल्या त्यांच्या दिल्ली दौऱ्यामध्ये सुद्धा पटेल तटकरे अनुपस्थित होते। पत्रकारांना सुद्धा त्यांनी अनपेक्षित उत्तर दिलं। त्यात सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला दिलेली जुनी पत्र रद्द केली। या सगळ्यावरून असं वाटत होतं की पटेल तटकरे पर्व आता संपलं, पण जय पवारांनी त्यांना क्लीन चिट देण्याचा प्रयत्न केला। त्यांनी त्या दोघांचीही पाठराखण केली। ते म्हणाले की त्यांना कुणीही वाईट समजू नका। सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या तेव्हा आम्ही सगळे सोबतच होतो, त्यामुळे पहिल्यांदा आपण एकमेकांना सांभाळून घेऊ, मग बाकीच्यांचं काय करायचं ते बघूयात। या सगळ्यामध्ये अजून भर पडली ती पार्थ पवारांच्या स्टेटमेंटची। तटकरे आणि पटेल यांना अजित पवार यांच्या मृत्यूनंतर पक्ष ताब्यात घ्यायचा होता असा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला होता आणि नंतर दिल्लीतलं ते सगळं नाट्य झालं। त्यानंतर पार्थ पवारांनी ट्विट करत असं सांगितलं की प्रफुल्ल पटेलजी आणि सुनील तटकरेजी यांच्या विरोधामध्ये पसरवल्या जाणाऱ्या बातम्या निराधार, तर्कहीन आणि काल्पनिक आहेत। त्यांचं समर्पण आणि अनेक दशकांचं नेतृत्व आजही आम्हाला मार्गदर्शक आहे। अशा ज्येष्ठ नेत्यांना कपोल कल्पित वादांमध्ये ओढणं हे अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे। आता हे सगळं पाहता एकीकडे असं दिसतंय की सुनेत्रा पवार या नेत्यांपासून अंतर ठेवतात, पण दुसरीकडे मात्र पार्थ आणि जय या दोघांच्याही वक्तव्यानंतर आता खरंच असं वाटू लागलंय की आईने तलवार मॅनातून काढलेली असतानाही हे दोघेही ते पुन्हा मॅन करण्याचा प्रयत्न का करतायत। आता यामागे त्यांच्या तरुण डोक्याची काही स्ट्रॅटेजी आहे की आणखी काही असा प्रश्न पडल्या वाचून राहत नाही। दुसरं कोणी राष्ट्रवादी फोडू नये या भीतीने जय पार्थ यांना स्वतःच ढाल बनून आता उभं राहण्यापलीकडे पर्याय सुद्धा नाही। त्यामुळे कदाचित असंही असू शकतं की सध्या कोणी पण येऊन राष्ट्रवादी आणि त्यांच्या नेत्यांवरती सहज बोलून जाते, म्हणून ही युवा पिढी पक्ष बांधणीचा विचार करून सगळ्यांना सोबत घेऊन जायचा विचार करत असेल। तसं पाहिलं तर पटेल आणि तटकरेंना सोबत ठेवणं ही सध्याच्या पक्षाची गरजच आहे, कारण प्रफुल्ल पटेल केंद्रीय मंत्री राहिले। राष्ट्रीय राजकारणामध्ये अनेक वर्षांपासून ते आहेत। राष्ट्रीय स्तरावरती पक्षाचा चेहरा म्हणून प्रफुल्ल पटेलांकडे पाहिलंच जाते, तर सुनील तटकरे हे अजितदादांचे अत्यंत विश्वासू सहकारी होते। सध्या अजितदादांच्या जाण्याने अंतर्गत धुसफूस किंवा पक्ष हायजॅक करण्याचे आरोप होऊन दोघांनाही विलनच्या चष्म्यातून पाहिलं जात असलं तरी त्यांच्या अनुभवावरती पक्षाला तारणं ही गरज तरुण असलेल्या पार्थ आणि जय यांनी हेरली असावी। राजकारणामध्ये लंबी रेस का घोडा होण्यासाठी आता वडिलांचं छत्र नसलं तरी काही गोष्टी शिकण्यासाठी त्यांना पक्षातले ज्येष्ठ नेते म्हणून पटेल तटकरांचीच गरज लागणार असल्याचं लक्षात आलं असावं। बारामतीमधील जय पवारांचं भाषण कार्यकर्त्यांना
भावूक करणार होतं, यात काही शंकाच नाही. एकत्र राहूया, सावरून घेऊया ही भाषा ऐकायला चांगली वाटते, पण राजकारण करत असताना जो भक्कमपणा आणि खमकेपणा लागतो, छक्के पंजे ओळखावे लागतात, जे अजितदादांच्या रोकटोक स्वभावामध्ये होते, ते मात्र या भाषणामध्ये कुठेतरी कमी पडले असं वाटलं. शेवटी रक्त तर अजितदादांचंच आहे. दादांची ती जरब, तो धाक आणि प्रशासनावरची पकड पुन्हा मिळवण्यासाठी या दोघांना फक्त भावनिक होऊन चालणार नाहीये, तर शत्रूला आसमान दाखवणारी खेळी सुद्धा खेळावी लागणार आहे. नाहीतर पक्षावरचा होल्ड सुटून जाईल, तो कायमचाच. बाकी तुम्हाला काय वाटतं? पार्थ आणि जय यांनी घेतलेला हा पवित्रा योग्य आहे का? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी लगावबत्ती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.